एकूणच या आरोग्य विम्याची व्याप्ती वाढली जाऊ शकते। मोरेजी, ही जी विमा क्षेत्रामध्ये नव्या सुधारणा झालेल्या आहेत, जीएसटीचा जो लाभ मिळतोय, याचा ग्रामीण भागामध्ये विमा क्षेत्राच्या अनुषंगाने कसा प्रभाव जाणवतोय तुम्हाला? नमस्कार. सर्वप्रथम आभार, की दूरदर्शननं हा ज्वलंत प्रश्न जो होता, त्याला आज ह्या चर्चेच्या रूपानं वाट फोडलेली आहे, वाट दाखवलेली आहे. आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये आजही आपल्या भारतातलं जर विमा क्षेत्रातलं जे पेनिट्रेशन म्हणतोय आपण, पेनिट्रेशन म्हणजे आपली जी रुजवात आपली झालेली आहे, ती अजून खूप कमी आहे. आपली जवळ-जवळ साधारण विमा क्षेत्रात 3% आसपास पेनिट्रेशन होतंय. म्हणजे अजून 97% मार्केट मोकळं आहे. आणि त्यामध्येही हेल्थच्या बाबतीत कोरोनानंतर आपण खरं म्हणजे जागं झालोय. तोपर्यंत हे हेल्थ इन्शुरन्सचं, आरोग्य विम्याचं मार्केटिंग करावं लागत होतं. परंतु कोरोना ह्या संकटानं आपल्याला हेल्थ इन्शुरन्सबद्दल जागं केलं. कोरोनाच्या कालावधीत विम्याचे जे कवच मिळाले, त्या मंडळींना त्यांची विमा राशी असेपर्यंत दवाखान्यात उपचाराच्या घेताना कुठलीही चिंता नव्हती. बरेच प्रश्न होते, बरेच अडचणी होत्या, कारण तो काळच अडचणीचा होता. परंतु त्यात सुद्धा सर्व विमा कंपन्यांनी बिलकुल जबाबदारीनं त्यांची जबाबदारी उचलली आणि ग्रामीण भागात विमा क्षेत्रामध्ये खूप मोठी जागृती झाली. आज तळागाळाच्या माणसाला, खेड्यातल्या माणसाला सुद्धा आरोग्य विमा या शब्दावर बोलल्यानंतर तो म्हणतो, "येस, हो, 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 मला माहिती आहे." आणि आरोग्य विम्याच्या बाबतीत त्याच्या प्रश्न यायला लागतात आणि त्या प्रश्नाला आपण मग त्याच्या समर्पक उत्तरं देतो, आपले प्लॅन्स देतो, प्रोजेक्ट्स देतो आणि साधारणतः सरकारी विमा कंपन्या ज्या आहेत, त्यांनी हा जो काही जीएसटीचा लाभ आहे, आता जीएसटी 18% कमी झाल्यानंतर सरकारी विमा कंपन्यांनी त्यांचा हा जीएसटीचा लाभ आपल्या अंतिम जे आपले आहेत विमाधारक यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि त्यामुळं आता डॉक्टर परब सरांनी जे सांगितलंय, की हा अल्टिमेटली आपल्या ग्राहकांचा फायदा झालाय. त्या बचतीतून ते जास्तीचा विमा राशी घेऊ शकतात किंवा ती बचत घराच्या दुसऱ्या कारणासाठी त्यांचं घराचं जे बजेट आहे ते व्यवस्थित सावरलं जातं. त्यामुळं खरंच हा खूप सुंदर एक मार्ग सरकारच्या प्रयत्नामुळे झाला. ही मागणी बऱ्याच दिवसापासून होती, की लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सवर जीएसटी नसावा आणि एक प्रकारे केंद्र सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार करून जीएसटीची मुक्तता या 2 विषयापासून केली. त्यासोबतच ग्रामीण भागासाठी हा एक वरदान आहे आणि हेल्थ इन्शुरन्स सोबतच भारत सरकारने मोटार इन्शुरन्स जे ट्रान्सपोर्ट्स व्हेइकल आहेत, ज्या ट्रक्स वगैरे आपण वापरतोय, की ज्या आपल्या ग्रामीण भागात खूप गरजेच्या आहेत. आपला सर्व ग्रामीण भागातला माल हा शहरात किंवा कुठं पाठवत असताना त्या ट्रकला सुद्धा भारत सरकारने 18% वरून 5% जीएसटीवर आणलेलं आहे. म्हणजे जो काही आहे सरकारच्या मालकीचा हक्क एकूणच सर्वच त्यांचा विमा क्षेत्रामध्ये याचा आपल्याला फायदा होताना दिसतोय। आपण या अनुषंगाने पुढे आणखी